Hello. Check sound. Hello. Check sound. Hello. Check my sound. Hello. Check my sound. Hello. 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 गुड मॉर्निंग तुषार. नाही बोल ना, तास चालू करायचा आहे ऑनलाईन. आज वाढदिवस असेल. शुभेच्छा शुभेच्छा. येतो वाढदिवस साजरा करायला वेळ भेटला तर. सध्या का 23 तारखेला शासनाने सांगितल्याप्रमाणे शाळा सुरू होतील. मी जरा वेळाने फोन करतो. हां, डिटेलमध्ये जरा वेळाने फोन करतो 10 सेकंद नंतर. हां, ओके ओके. चेक साऊंड. हॅलो 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 हॅलो. गुड मॉर्निंग स्टुडंट. सर तुम्ही नीटवर क्लास का नाही घेत? गुड मॉर्निंग स्टुडंट्स. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? बहुतेक येत असणार आहे. सर्वांना आजच्या 4थ्या दिवसाचं स्वागत. उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र हो, अधिक वेळ व्हायला घालवायचा नाही आपल्याला. आपण जाऊयाच डायरेक्ट आपल्या क्लासकडे आता. आणि त्यापूर्वी कालचा जो भाग होता तो आपण छानपैकी एन्जॉय केलेला आहे. याच्यामध्ये आपण त्रिपदीचे अवयव कसे पाडायचे हे पाहिलेलं आहे. कृपया चॅट बॉक्समध्ये मला रिप्लाय द्या की माझा आवाज बऱ्यापैकी तुमच्यापर्यंत पोहोचतोय का. चॅट बॉक्समध्ये रिप्लाय द्या. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग. आजचा छान टॉपिक आहे. आजचा सुद्धा कालच्यापेक्षाही इंटरेस्टेड असा टॉपिक आहे की जो कधी तुम्ही पाहिला नाही, अभ्यासलेला नाही किंवा अभ्यासलेला असेल तरी तुमच्यापर्यंत तो इतक्या सखोलपणे आलेला नसणार आहे. कारण तुम्ही आत्तापर्यंत अभ्यास तुमच्या सरांनी शिकवलेला असेल, पण त्या टायमाला तुमचं लक्ष कुठेतरी बाजूला जात असेल. आता असं करू नका. लक्ष समोर फळ्याकडे व्यवस्थित द्या. मी तुम्हाला घेऊन जातोय आपल्या क्लासकडे आणि झालेलं आहे. इथपर्यंत क्लिअर समजलं असेलच. आता पुढे जाऊयात आपण. पुढं या ठिकाणी ए घन अधिक बी घन, ए घन अधिक बी घन बरोबर कंसाचा घन आहे. कंसाचा घन आहे म्हणजेच काय? तो कंस किती वेळा एखाद्या संख्येचा घन करतो म्हणजे काय करतो? ती संख्या 3दा मांडतो. तसा कंसाचा घन आहे म्हणजे हा कंस किती वेळा असणार आहे? 3 वेळा एकमेकाला गुणिले असणार आहे. मी आता असाही मांडू शकतो. तो हा कंस मला असाही मांडता येणार आहे. ए अधिक बी पहिला कंस गुणिले, आता किती कंस राहिले? कंसाचा घन आहे म्हणजे कंस किती वेळा आले? 3दा. मग त्यापैकी एक कंस ए अधिक बी असा मांडला आणि हा जर कंस त्याला मी असा मांडला तर ए अधिक बी कंसाचा वर्ग. अर्थ तोच झाला. कंसाचा घन आहे ना, आता बी घन दिसतो, एकमेकाला गुणले आहेत. आणि याला काय करतो मी? चौकटी कंसात घेतो. चौकटी कंसात घेत आहे. वजा 3ab कंसात
ए अधिक बी, ए अधिक बी. आता ही डावी बाजू ही उजवी बाजू. आता मी बदल काय केला, ए अधिक बी कंसाचा घन म्हणजे कंस तीनदा गुणिले होता. आता खालच्या बाजूला त्याची फक्त विस्तार थोडासा विस्तृत स्वरूपात मांडलेला आहे. ए गुणिले ए अधिक बी हा सेपरेट कंस दाखवला आणि दुसरे दोन कंस म्हणजे कंसाचा वर्ग दाखवलेला आहे. आता याचा अर्थ आणि याचा अर्थ सेम झालेला आहे. आता तुमच्या पुढे किती पद दिसतात बरं या ठिकाणी मला सांगा. आता ही डावी बाजू आहे, ही उजवी बाजू आहे. आता किती किती पदे दिसतात ह्या बरोबर चिन्हापासून या बाजूला उजव्या बाजूला आता किती पद आहेत? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. वरच्या बाजूचं मी या ठिकाणी आपण पेज नंबर दुसरं घेऊयात. हा वरची बाजू आपण आता कॅन्सल करूया. हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल विद्यार्थी मित्र, फक्त समजून घ्यायचं आहे. आपल्याला काय करायचंय, समजून घ्यायचं आहे. म्हणून इथं मला उजव्या बाजूला आता मात्र हे इथून इथपर्यंत एकच पद आहे आणि ह्या वजा चिन्हापासून इथपर्यंत एकच पद आहे. आता किती पद आहेत? दोनच पद आहेत. आता दोन्ही पदामधून आपण कॉमन काढू. काय करू? दोन्ही पदातून कॉमन काढू. डाव्या बाजूला हे ए घन अधिक बी घन आहेतच तसेच, त्याला आपल्याला सोडायचं नाही. जोपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला समाधान होत नाही तोपर्यंत आपल्याला याला सोडायचं नाही. डाव्या बाजूला ए घन अधिक बी घन आहेत. आता ह्या दोन्ही पदातून कॉमन येतोय की, हे बघा इथं बी ए अधिक बी आहे आणि ह्या पदात बी ए अधिक बी आहे. ह्या दोन्ही पदात कॉमन काय आहे? ए अधिक बी. आपण काय करू? हा कॉमन घेऊ. आता ए अधिक बी कॉमन काढला. आता आपल्याला माहिती आहे कॉमन काढल्यानंतर त्या कॉमनने त्या पदाला भाग देतो आणि आलेला भागाकार आपण कंसात मांडतो. आता काय करू? हा ए अधिक बी कॉमन आहे आपला, आपण ह्या पदाला भाग देऊ. कोणाला? ए अधिक बी हे जे पद आहे आपलं आणि दुसरं आहे त्याला गुणिले ए अधिक बी कंसाचा वर्ग. ह्या पदाला म्हणजे हे एकच पद आहे, या पदाला कॉमन काय आपला? ए अधिक बी हा कॉमन आहे. आपल्याला माहिती आहे कॉमनने काय करतो? भाग देतो. कंसाला कंसाने भाग दिला. आता काय शिल्लक राहिलं? ए अधिक बी कंसाचा वर्ग. मग आपण इथं काय मांडणार? कंसात ए अधिक बी कंसाचा वर्ग. आता सेम आपण काल पाहिलं त्याप्रमाणेच करायचं आहे. आपला कॉमन किती आहे? ए अधिक बी आहे. आता ह्या पदाला तिथं चिन्ह काय आहे? वजा. आपण इथं वजा चिन्ह लगेच देऊन ठेवू. आता हे पद घेतलं आपण 3ab कंसात ए अधिक बी. या पदाला जर तुम्ही कॉमन काढला आपला ए अधिक बी हा कॉमन काढलेला आहे, कंस आहे. ह्या कॉमनने त्या पदाला भाग दिला, कंसाला कंस गेला. काय शिल्लक राहिलं? येस 3ab. म्हणजे इथं किती राहिले? 3ab शिल्लक राहिलेले आहे. हे समजतंय का मला सांगा? या ठिकाणी तुमच्या लक्षात येतंय का काय केलं आहे? तुम्हाला फक्त हे समजून घ्यायचं आहे. पायऱ्या तुम्हाला बिलकुल सोडवायच्या नाहीत. यातली एकही पायरी तुम्हाला सोडवण्याची गरज अजिबात नाही. फक्त समजून घ्यायचं की आपल्याला नेमकं जायचंय कुठं, कसं जायचंय. आपल्याला या ठिकाणी ही पायरी काय केली आहे? ह्या दोन पदामधून हे जे दोन पद होते इथून इथपर्यंत या चौकटी कंसापासून इथपर्यंत एकच पद होतं आणि ह्या चिन्हापासून इथपर्यंत एकच पद होतं. त्या दोन्हीतून कॉमन काय काढला आपण? ए अधिक बी हा कॉमन काढला. आणि आपण काय करतो? काढलेल्या कॉमनने त्या पदाला भाग दिला, ह्या पदाला भाग दिला आणि आपला भागाकार इथं ए अधिक बी कंसाचा वर्ग आलेला, याला कंस गेलाय. त्यानंतर वजा चिन्ह होतं, आपण वजा चिन्ह दिलं. हे पदाला आपण काय केलं? कॉमन याने भाग दिला तर कंसाला कंस गेल्यामुळे काय शिल्लक राहिलं? 3ab राहिले. आता पुढे लक्ष द्या. आता पुढे मी काय करत आहे? इकडच्या बाजूला हे तसंच ए घन अधिक बी घन, ए घन अधिक बी घन कंसात ए अधिक बी. आणि आता मी काय करतो? ए अधिक बी कंसाचा वर्ग आहे. आता त्याचा विस्तार मांडतो. तुम्हालाही माहिती आहे विस्तार. काय विस्तार आहे याचा? ए वर्ग
ए वर्ग अधिक 2ab अधिक 2ab आणि अधिक b वर्ग अधिक b वर्ग. काय केलं मी, a अधिक b कंसाचा वर्ग होता त्याचा काय केलाय विस्तार. पुढं काय आहे, पुढं आहे तसंच मांडा, वजा 3ab 3ab. पायरी क्रमांक पुढची काय केली, फक्त हा कंसाचा वर्ग होता त्याचा विस्तार मांडलेला आहे, बाकी जसं आहे तसं मांडलं. आता पुढे काय होतंय आपण बारकाईने लक्ष द्या. आता a अधिक b हा गुणिले आहे ह्या कंसाला, पूर्ण कंसाला, गुणिले a वर्ग त्यानंतर हे अधिक 2ab आणि वजा 3ab. सर्व पद आलेत. 2ab अधिक आहे, 3ab कसे आहेत वजा आहेत. याचा अर्थ वजा 3ab मधून अधिक 2ab गेले तर चिन्ह कोणतं राहील, येस वजा चिन्ह राहणार आहे. 3 मधून 2 गेले, फक्त एकच ab राहिला, फक्त एकच ab राहिलाय. मी एक मांडतच नाही तर एक मांडायची गरज नाही. आणि पुढं अधिक b चा वर्ग अधिक b चा वर्ग झालं पूर्ण कंस. काय केलं, हे a अधिक b तसाच खाली घेतला, a वर्ग होते 2ab आणि हे वजा 3ab स्वरूप पद होते. 3ab तून 2ab गेले, वजा 1ab राहिला आणि b वर्ग. विद्यार्थी मित्र, यालाच तर म्हणतात दोन घनांच्या बेरजेचे अवयव. आता तुम्ही हे वरचं काही नाही लक्षात ठेवलं ना तरी चालेल. वरच्या पायऱ्या कशा तयार झाल्या ह्या काही लक्षात नाही ठेवल्या तरी चालेल, मात्र तुम्हाला हे सगळं लक्षात आलेलंच असणार आहे. आता इथून पुढे काय करायचंय, मी जो काही भाग शिकवलो ना, हा कसा आला विस्तार, हा कसा आला, हे अजिबात काही लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्हाला हे सोडवायचं बी नाही कधी, फक्त काय लक्षात ठेवायचं का, एवढंच लक्षात ठेवायचं. दोन घनांच्या बेरजेचे अवयव बरोबर काय होतात, पहिल्या कंसात a अधिक b गुणिले दुसऱ्या कंसात a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेस दोन घनपद असतात आणि त्यांची बेरीज असते, नीट लक्ष द्या, दोन घनपद असतात आणि त्यांची बेरीज असते, त्यावेळेस डोळे झाकून पहिल्या कंसात लिहायचं कशाचे घन आहेत, झाला पहिला कंस. कशाचे घन आहेत, पहिला कंस. त्याच्यावर दुसरा कंस, पहिल्याचा वर्ग करा केला, त्यानंतर चिन्ह वजाच का द्यायचं, त्यासाठी आपल्याला हे विस्तार कसा आला ते पाहिलंय. इथं चिन्ह वजाच का आहे, कारण आपण नियमानुसार आलेलं आहे. आणि मग a आणि b म्हणजे पहिलं पद आणि दुसरं पद यांचा गुणाकार इथं मांडायचा आणि दुसऱ्या पदाचा वर्ग मांडायचा. विद्यार्थी मित्र, तेच तर मी तुम्हाला सांगत होतो आता की दोन घनांच्या बेरजेचे अवयवाचं हे सूत्र कसं तयार झालं याचा आपण बारकाईने सखोल अभ्यास केलेला आहे. तुम्हाला हा अभ्यास अत्यंत काळजीपूर्वक पाहून समजून घेतला असेल. आणि कसा विस्तार आला हे सुद्धा लक्षात ठेवू नका. फक्त काय लक्षात ठेवायला सांगितले तुम्हाला, फक्त आणि फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, a घन अधिक b घन बरोबर पहिल्या कंसात a अधिक b गुणिले दुसरा कंस a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. त्याच्यासाठी आपण 2 नंबरची मी तुम्हाला पीपीटी दाखवलेली होती. या ठिकाणी ठाणगेने सुद्धा बरोबर उत्तर दिलं आहे. व्हेरी गुड. मी परत एकदा आपल्या समोर तोच टॉपिक सांगतोय की हा विस्तार कसा आला होता ते पहा एकदा, त्याच्यावरून सूत्र कसं तयार झालेलं आहे. आपण जे सूत्र पाहिलं ते कसं आलेलं आहे की ज्यावेळेस दोन घनपद असतात त्यावेळेस त्या दोन घनपदांचा त्या ठिकाणी आपल्याला काय करता आला पाहिजे, त्याचे अवयव मांडता आले पाहिजे. त्याचे त्या ठिकाणी अवयव मांडता आले पाहिजेत. मी तुम्हाला घेऊन जातोय आता त्या दोन अवयवांकडे. एकच मिनिट आवाज मला बघू द्या. हा ओके, येतोय आवाज क्लिअर. आता विद्यार्थी मित्र, तुमच्या पुढं आता हे सूत्र बारकाईने लक्षात ठेवा. इथं काय दिलंय, a घन अधिक b घन म्हणजे सेम साइन. ज्यावेळेस दोन घनपद असतात त्यावेळेस सेम साइन, पहिल्या कंसातील साइन म्हणजे चिन्ह हे अधिकच ठेवायचे. आणि इथं काय केलेलं आहे, इथं म्हणलंय की अपोजिट साइन, दुसऱ्या पदाला अपोजिट साइन का द्यायचे त्याचा विस्तार आपण पाहिलाय. आता आपण प्रत्यक्षात गणित सोडून पाहू ना. आता तुम्ही मला उत्तर द्यायचे चॅट बॉक्स मध्ये. मग अशी कुणीतरी म्हणलं सर आपली टेस्ट कधी आहे, ही टेस्ट सुरू झाली आहे. मी विद्यार्थी मित्र, आपली टेस्ट सुरू झाली आहे. आता मी मांडतो इथं दोन घनपद. काय मांडतोय बघा, मी इथं मांडतो
8 m घन, 8 m घन अधिक 64 n चा घन, अधिक 64 n चा घन. आता याचे आपल्याला अवयव शोधायचे आहेत. आणि कसे शोधायचे? आपल्याला इथं 2 कंस मिळणार आहेत. किती कंस मिळणार आहेत? 2 कंस मिळणार आहेत. त्यापैकी 2 कंस आपल्याला इथं मिळणार आहे. डायरेक्ट उत्तर शोधायचे आता, कारण स्कॉलरशिप परीक्षेला किंवा NMS परीक्षेला आपल्याला एवढा वेळ नसतो. फक्त काय दिले असतात? पुढील अवयव कोणते आहेत, पुढील राशींचे अवयव सांगा. 8 घन, 8 m चा घन अधिक 64 n चा घन, आणि मग खाली 4 पर्याय दिलेले असतात. 4 पैकी तुम्हाला शोधायचे असतात. मी तर 4 पर्याय तुम्हाला लिहून दाखवतो. जर तुम्हाला त्या ठिकाणी आता कुणीतरी म्हणलं ना टेस्ट घ्यायची सर, मी आता टेस्टच घेऊन टाकतो. या ठिकाणी मी तर पहिला पर्याय लिहितो. आता तुम्ही मला उत्तर द्यायचं आहे. यातलं योग्य उत्तर कोणतं आहे? यातील योग्य उत्तर कोणतं आहे? मी पर्याय क्रमांक 1 दिलाय, पर्याय क्रमांक 2 मांडतो या ठिकाणी. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. सर गुड मॉर्निंग. लाईव्ह लेक्चर चालू आहे. मी तुम्हाला लिंक पाठवतो आणि हे संपलं की लगेच बाकीचं पुढे मी तुमच्याशी चर्चा करतो. ओके ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 मांडतोय मी. मला चॅट बॉक्स मध्ये तुम्ही उत्तर द्यायचं आहे. यातील योग्य पर्याय कोणता असणार आहे? बघा, तुमच्या पुढे मी 3 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी मला चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. यातील योग्य पर्याय कोणता? यातील योग्य पर्याय कोणता आहे? योग्य पर्याय यापैकी कोणता आहे? चला सुरू करा.
ओके, आता मी चॅट बॉक्स चेक करतो. चॅट बॉक्स चेक करतोय मी. सर ती स्क्रीन दिसत नाही. कुठली स्क्रीन दिसत नाही बाळ? एक मिनिट. स्क्रीन तुम्हाला दाखवतोय मी 1 मिनिटामध्ये. तुमच्या समोर मी पर्याय दिलेले आहेत. आता स्क्रीन तुम्हाला लवकरच दिसणार आहे. स्क्रीन तुमच्या समोर ओपन झाली असणार आहे. 8m घन अधिक 64n चा घन. त्याच्यासाठी तुमच्या समोर स्क्रीन ओपन झाली का मला रिप्लाय द्या. आणि त्यातील पर्याय शोधायचा आहे की कोणता बरोबर पर्याय आहे. याच्यामध्ये कोणता पर्याय योग्य आहे. मी तर 3 पर्याय मांडलेले आहेत. 2 घनांच्या बेरजेचे अवयव. 8m घन अधिक 64n चा घन हे 2 घनपद आहेत. आणि त्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. काय करायचं तर 8m घन हा कशाचा घन आहे तर हा आहे 2m चा. म्हणून पहिल्या कंसात किती मांडायचं 2m आणि अधिक चिन्ह द्यायचं. आपण कसं अधिक द्यायचं ते आत्ताच पाहिलंय. त्यानंतर हा कशाचा घन आहे 64n घन 4 चा आहे. 64 4 चा आहे आणि n घन हा n चा आहे. झाला आपला पहिला कंस. झाला पहिला कंस. आता ह्या कंसातून दुसरा कंस कसा करायचा तर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 2m चा वर्ग आला 4m वर्ग. 4m वर्ग. चिन्ह वजाच असता आपण पाहिलेलं आहे सूत्रात. ह्या दोघांचा गुणाकार करा. 4 दुने 8m गुणाकार करा mn आणि नंतर याचा वर्ग करा म्हणजे 4 चा वर्ग आलेला आहे 16 आणि n चा वर्ग. विद्यार्थी मित्र कोणता पर्याय होता मग तो 3 नंबरचा पर्याय योग्य आहे. 4m वर्ग वजा 8m अधिक 16n वर्ग पहिल्या कंसात 2m अधिक 4m. अशा प्रकारे आपल्याला ह्या 2 घनांच्या बेरजेचे अवयव शोधण्यासाठी तुमच्या पुढे असे 3 पर्याय असतात. आणि मग 3 पर्यायामध्ये आपल्याला असं वाटतं हे बी बरोबर असेल, कधी कधी वाटतं हे बी बरोबर असेल आणि मग आपण गोंधळून जातो. पण काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला लक्षात फक्त एकच ठेवायचं आहे आणि ते म्हणजे सूत्र आणि अवयव कसे पडतात हे आपण पाहिलेलंच आहे. त्याच्यासाठी कोणते अवयव पडतात तर 2 घनांच्या बेरजेचे अवयव म्हणजेच ज्यावेळेस 2 घनपद असतात, ज्यावेळेस 2 घनपद असतात आणि त्यांची बेरीज असते म्हणजेच a घन अधिक b चा घन 2 घनांच्या बेरजेचे अवयव दोन घनांच्या बेरजेचे अवयव बरोबर पहिल्या कंसात a अधिक b आणि गुणिले दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग वजा ab अधिक b चा वर्ग. अत्यंत महत्वाचं सूत्र आणि हा अवयव पाडण्यासाठी उपयुक्त फॉर्म्युला आहे. तर मग आता एक गणित पाहिलं आपण. आणखी एक गणित तुमच्यासाठी मी देतो म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येणार आहे की 2 घनांच्या बेरजेचे अवयव कसे पाडले जातात नेमके. या ठिकाणी मी मांडतोय आता नंबर 1 चं गणित. इथं घेतो मी आता बघा. एकशे 25 x घन अधिक 27 y घन. आता याचे आपल्याला काय पाडायचे आहेत अवयव पाडायचे आहेत, अवयव शोधायचे आहेत. मग आता तुम्ही या ठिकाणी सहज लक्षात येतं की हे दोन्ही पद घन आहेत. हा पण घन आहे, हा पण घन आहे. आता इथं 2-2 पायऱ्या अजिबात वाढवायच्या नाही. डायरेक्ट काय करायचं
125 एक्स घन कशाचा घन आहे? 5 एक्सचा. मग पहिल्या कंसात हे पहिलं पद आलं 5 एक्स. त्यानंतर अधिक 27 वाय घन कशाचा आहे? 3 चा आहे. 3 चा वर्ग 9 9 त्रिक 27. 3 चा घन आहे 27 म्हणजे 27 वाय घन कशाचा घन आहे? तर तो आहे 3 वायचा. झाला आपला पहिला कंस. हे बघा याच्याशी तुलना करायची. झाला का आपला पहिला कंस? झाला पहिला कंस. आता दुसरा कंस लगेच इथं मांडायचं. इथं काय केलंय? ए अधिक बी. ए चा काय केलाय? वर्ग. आपण बी पहिल्याचा वर्ग करायचा. 5 एक्सचा वर्ग आला 25 एक्स वर्ग. 25 एक्स वर्ग. चिन्ह काय पुढं? वजा. आता हे चिन्ह मात्र तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. त्याच्यासाठी तर आपले पहिले 20-25 मिनिटं या चिन्हासाठी गेलेत. हे चिन्ह वजाच का आलं असा प्रश्न विद्यार्थी विचारू शकतात. तर वजा का आलं त्याच्यासाठी तुम्हाला ते मगाशी पूर्ण डेमो दाखवला होता की कशा प्रकारे वजा चिन्ह आलेलं आहे. ए आणि बी हे एकमेकाला गुणले आहेत. आपण सुद्धा हे हा ए आहे आणि हा बी आहे यांचा गुणाकार केला तर 5 त्रिक 15 एक्स वाय. इथे किती मांडायचे मग? 15 एक्स वाय. एक मिनिट एकमेकात मिक्स होतील. 25 एक्स वर्ग मांडलेला आहे. आता मांडायचे 15 एक्स वाय. 15 एक्स वाय. त्यानंतर पुढे काय केलंय? बी चा वर्ग म्हणजे ह्या पदाचा वर्ग केलाय. तुम्ही पण याचा वर्ग करा. अधिक 9 वाय वर्ग. झालं ना विद्यार्थी मित्र आपलं अवयव. दोन घनांच्या बेरजेचे झाले अवयव. तुमची जसजशी प्रॅक्टिस होईल ना तस तसे तुम्ही विदिन सेकंदात गणित पाहिले की पर्याय तुम्ही लगेच शोधणार आहात. पण त्याच्यासाठी तुम्हाला हे बारकाईने समजून घेणं गरजेचं आहे की कशा प्रकारे हे दोन कंस तयार होतात. मी आणखी एक गणित या ठिकाणी तुम्हाला परत समजून सांगतो की प्रत्येकच वेळेस सेम गणित असंच येईन असं सांगता येत नाही. समजा आता इथं आपण दुसरं गणित घेऊयात. चौसष्ट ए घन अधिक 1/125. ए चा घन. आता बघा आता थोडा मी बदल केलेला आहे. आता काय बदल केलाय? एक पूर्णांक आहे आणि हा अंश आणि छेद आहे. आता मला याचे अवयव शोधायचे आहेत. सेम तसंच आहे. सेम तसंच काय करायचं? पहिला कंस 64 ए घन हा कशाचा आहे? 64 ए घन तर हा आहे 4a चा घन आहे. अधिक अंशाचा एकाचा घन एकच येतो. छेद 125 ए घन कशाचा घन आहे? 5a चा. मी इथे किती मांडायचं? 5a. झाला पहिला कंस तयार आपला. आहे का काही बदल? काहीच नाही. गणित थोडं वेगळं दिसलं की अजिबात त्या ठिकाणी व्हायबल व्हायचं नाही. आपण आपल्या नियमानुसार सोडवायचं आहे. 125 ए घन कशाचा होता? 5a चा होता. आता हा झाला पहिला कंस. आता आपल्याला दुसरा कंस असा तयार करायचा. मी खालच्या बाजूला मांडतो. आता काय केलंय? पहिल्याचा वर्ग केलाय. करा 4a चा वर्ग. आला 16a चा वर्ग. 16a वर्ग. पुढे चिन्ह काय आहे? वजा. वजा. ए आणि बी चा गुणाकार केला. तुम्ही सुद्धा ह्या दोघांचा गुणाकार करा. म्हणजेच काय करा? 4a ला गुणिले कितीने गुणायचे? 1/5a ने गुणायचे. काय केलं मी? ए आणि बी चा पहिल्या पदाचा वर्ग केला. वर्ग केला. चिन्ह वजा आहे. वजा दिलं. ए आणि बी एकमेकाला गुणिले आहेत म्हणजे या दोघांचा गुणाकार करायचा आहे. तुम्हाला या दोघांचा गुणाकार असा बाजूला मांडा आणि करा. ए ला ए ने भाग गेला. झाला भाग गेला. काय राहिलं? वर अंशस्थानी 4 राहिले आणि छेदस्थानी 5 राहिले. म्हणजे तुम्हाला इथे किती मांडावं लागेल? 4/5च मांडावे लागतील. आणि त्यानंतर दुसऱ्या पदाचा वर्ग. आता तुम्ही 1/5a चा वर्ग मांडा. म्हणजे 1 चा वर्ग एकच येतो. विद्यार्थी परत इथं वर्ग लिहितात. परत वर्ग लिहितात. 1 चा वर्ग केला ना आला वर्ग. वर्ग करा ना ते 100 घात करा. किती उत्तर येणार आहे? एकच येणार आहे. म्हणून इथे किती मांडायचं मांडताना? 1 चा वर्ग आला 1 आणि छेदाचा बी वर्ग करायचा. 5a चा वर्ग किती आला? 25a चा
वर्ग. विद्यार्थी मित्र, झाले 2 कंस मिळाले आपल्याला. कोणते 2 कंस मिळाले? परत एकदा वाचून दाखवतो. माझ्याकडे फळा कमी असल्यामुळे मोठ्या अक्षरात मांडले तुम्हाला समजण्यासाठी. 64a घन अधिक 1/125a घन 2 घनांच्या बेरजेचे मला अवयव काय आले? 4a अधिक 1/5a पहिला कंस गुणिले दुसरा कंस काय मिळाला मला? 16a वर्ग वजा 4/5 अधिक 1/25a चा वर्ग. आहे का नाही सोपं? चला तर आता मी तुमची टेस्ट घेतो. आता मला फक्त त्या ठिकाणी सांगायचंय हे मधलं पद किती येणार आहे तेवढंच त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. आणि मी तुम्हाला गणित या ठिकाणी मांडून दाखवतोय. मी तुम्हाला गणित घेतोय. आता दुसरं गणित आहे ए घन अधिक 8 छेद ए चा घन. आता तुम्हाला 2 कंस शोधायचे आहेत. 2 कंस शोधायचे आहेत. त्यापैकी तुम्ही 2 कंस शोधायचे नाहीत. मला फक्त पहिला कंस तर काय सांगायची गरज नाही. दुसऱ्या कंसात जे 3 पद येणार आहेत त्यापैकी वजा पद येणार हे पद कोणतं आहे तेवढं मला सांगायचं आहे. फक्त काय सांगायचे मला? इथं येणार हे पद तुमचे कोणते असणार आहे. या ठिकाणी येणार पद कोणते असणार आहे तेवढंच उत्तर द्या. हे पहिलं पद बी सांगू नका, दुसरंही सांगू नका. फक्त हे पद तुमचं किती येणार आहे चॅट बॉक्स मध्ये मला रिप्लाय द्यायचा आहे. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. ए घन अधिक 8 छेद ए घन 2 घनांच्या बेरजेचे अवयव पाडण्यासाठी तुमच्या समोर मी इथं काही वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण दाखवलेले आहेत. हे पहिलं उदाहरण, त्यानंतर दुसरं उदाहरण सुद्धा मांडूयात आपण या ठिकाणी. चला चॅट बॉक्स मध्ये मला रिप्लाय द्यायचा आहे. मधले पद कोणते असणार आहे? मधले पद कोणते असणार आहे? तर विद्यार्थी मित्र हो, इथं आपण काय करूयात, इथं जाऊयात आता आपल्या दुसऱ्या गणिताकडे. आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे की कितीही अवघड असलं गणित, कसंही असलं तरी तुम्हाला ते सहज सुटणार आहे. तुम्ही ते सहज सोडू शकता. हा, तो तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये सांगितलं होतं. या ठिकाणी ह्या 2 घनांचे कोणते अवयव आहेत? ए घन अधिक 8 छेद ए चा घन. मग पहिल्यांदा काय येईल? हा ए घन कशाचा आहे? बघा, हा ए घन कशाचा आहे? तर एच आहे. म्हणून इथं मी हे ए पद लिहिलेलं आहे. अधिक अधिक, आता अंश आणि छेद दोघांचे बी आपल्याला घनच आहेत. 8 कशाचा घन आहे? 2 चा घन आहे. 8 हा 2 चा घन आहे. छेद ए घन कशाचा आहे? एच आहे. झाला पहिला कंस तयार. आता हा झाला पहिला कंस याप्रमाणे. आता याच्यावरून दुसरा कंस करा. पहिल्याचा वर्ग, याचा वर्ग आला ए चा वर्ग. त्यानंतर चिन्ह काय असतं आपलं? वजा असतं. त्यानंतर
पहिलं आणि दुसऱ्यांचा काय केलाय गुणाकार, तुम्ही बी गुणाकार करा. ए गुणिले 2/a यांचा गुणाकार करा. एला ए गेला. 1 मिनिट, माझ्या पाठीमाग बोर्ड तुम्हाला दिसत नसेल तर मला एकदा चेक करू द्या. मी जरा वर जाऊन बघतो तुम्ही कशी गणित सोडवताय, म्हणजे अडचण येणार नाही. हा काय केलंय बघा, इथं एला ए गेला, इथं किती राहिले फक्त 2च राहिले आहेत. पुढं अधिक बीचा वर्ग केलाय, तुम्ही ह्या दुसऱ्या पदाचा वर्ग करा. किती येणार आहे 4/a चा वर्ग. झालं विद्यार्थी मित्र आपलं गणित. काय आले अवयव, ए चा घन अधिक 8/a चा घन, दोन घनांच्या बेरजेचे उत्तर बरोबर पहिल्या कंसात a अधिक 2a गुणिले दुसरा कंस a वर्ग वजा 2 अधिक 4/a वर्ग. पण तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकेत पर्याय असा असू शकतो किंवा असाही असेल, त्या ठिकाणी नीट लक्ष द्या. दोन्हीचा अर्थ सारखाच आहे. पर्याय तुमचा असा बी असू शकणार आहे, ए अधिक 2/a. पहिला कंस सगळ्या पर्यायात सारखाच असेल. आता इथं गडबडून जायचं नाही. इथं कधी कधी पर्याय तुम्हाला असाही पण दिलेला असेल, ए वर्ग अधिक 4/a चा वर्ग आणि वजा 2 शेवट मांडलेले असतील, वजा 2 शेवटी मांडलेले असतील. काही फरक पडणार नाही. हे उत्तर आणि हे उत्तर सारखंच असणार आहे. फक्त त्यांचा क्रम काय केला त्यांनी फसवण्यासाठी, वजा 2 2 नंबरला येत होतं ना, ते त्यांनी 3 नंबरला टाकलंय. आणि आपल्याला सवय लागलेली असते, पहिल्याचा वर्ग वजा पहिलं पद आणि दुसरं पद यांचा गुणाकार आणि नंतर दुसऱ्या पदाचा वर्ग केलाय. आपल्याला वाटतं 4/a वर्ग पहिल्याचा याचा गुणाकार कसा येईल, असं येणार नाही. म्हणून हे असाही त्या ठिकाणी पर्याय आपल्या पुढे असल्यानंतर गोंधळून जाऊ नका. आलं का लक्षात तुमच्या? हे दोन्ही उत्तर बरोबर आहेत. चला आता जाऊयात अंतिम टप्प्याकडे. प्रत्येकच गणित तुम्हाला परीक्षेत किंवा तुमच्या पुढे सारखंच असेल असं सांगता येणार नाही. आता ह्या गणिताचं निरीक्षण करा. या गणिताचं निरीक्षण करा. काय दिलंय 250 घन अधिक 432 घन. कशाचे घन आहेत? प्रत्येक वेळेस आपल्याला इथं शोधता आले लगेच, पण हे दोन पद कशाचे घन आहेत मला रिप्लाय द्या बरं तुम्ही एकदा. एकदा रिप्लाय द्या मला. रिप्लाय द्या की आता हे दोन कशाचे घन आहेत. हे दोन पद 250 घन अधिक 432 घन हे कशाचे रिप्लाय आहेत, आपलं घन आहे. एकदा रिप्लाय बघूयात आपण. सर तुम्ही सगळे विषय शिकवणार आहात का? गंगाराम बनगार. अगोदर जे पदरात पडते ते तर घ्या विद्यार्थी मित्र. अगोदर जे मिळतंय ना आपल्याला, परीक्षा कधी खूप लांब आहे, प्रवास खूप लांबचा जायचा आहे, प्रवास खूप लांबचा जायचा आहे. जे तुम्हाला मिळतंय ते तर घ्या अगोदर पदरात पाडून. पुढं कोणती प्रश्न आहेत, कुठले विषय आहेत, कसे घ्यायचे, हळूहळू हळूहळू सगळं समजणार आहे, सगळं समजणार आहे. अगोदर जेच तुमच्या समोर लेक्चर होते ना ते तर ऍक्सेप्ट करा ना, घ्या ना त्याचा फायदा उठून घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढं पुढं मिळतच जाणार आहे सगळ्या बाबी. त्याच्यामुळे सगळे प्रश्न तुमचे सोडवले जातील. आता हे दोन पद कशाचे घन आहेत? 250 कशाचा घन आहे? कशाचाच घन नाही. त्यानंतर ये घन आहे, पण हा 250 सहगुणक आहे त्याचा, तो कशाचाच घन नाही. त्यानंतर 432 कशाचा घन आहे? कशाचाच घन नाही, बी घन आहे. मग अशा वेळेस काय करायचं, या दोन्ही पदातून कॉमन काढायचा. किती कॉमन येतो? 250 आणि 432 मधून जर 2 कॉमन काढला, आपण काय कॉमन काढला? 2 कॉमन काढला तर कंसात काय शिल्लक राहतं? आपल्याला माहितीये 250
ए चा घन या पदाला जर तुम्ही कॉमन 2 जर काढला त्याने जर भाग दिला तर बे एक बे, बे एक बे, बे दुने 4, खाली राहिला 1 आणि बे पंचे 10, 125 ए घन शिल्लक राहिले. किती राहिलं? 125 ए चा घन राहिलेले आहेत. 125 ए घन आहेत. त्यानंतर अधिक अधिक आपण 2 कॉमन काढलेला आहे. आता 432 बी घनला आपला कॉमन 2 आहे, त्याने भाग दिल्यावर काय येते पहा. 432 बी चा घन याला जर तुम्ही 2 ने भाग दिला, बे एक बे, बे दुने 4, बे एक बे, खाली राहिला 1, बे सख 12 म्हणजे 216 बी चा घन. 216 बी घन. विद्यार्थी मित्र हो, आता आपल्याला हा कंस मिळालेला आहे. म्हणजे 250 ए घन अधिक 432 बी घन. याचे अजून मला अवयव पाडायचे आहेत, पडत नव्हते म्हणून तर मी 2 कॉमन काढला ना, म्हणून 2 कॉमन काढला. आता मात्र आतला कंस मला काय मिळाला? आता मला आतला कंस कसा मिळाला बघा. 2 कंसात 125 ए चा घन अधिक 216 बी घन. आता मला याचे अवयव पाडायचे आहेत. लक्षात घ्या, आपण याचे अवयव पडत नव्हते म्हणून 2 कॉमन काढला आणि आतमध्ये मला घनपद मिळाले. आता आपल्याला उत्तर किती येते बघा. बरोबर 2. 2 ला सोडायचं नाही आता, कारण 2 हा यांचाच घटक आहे. 2 हा याचाच घटक आहे. कोणाचा घटक आहे? 250 ए घन अधिक 432 बी घन. बरोबर काय केलं मी? 2 कॉमन काढल्यामुळे हा 2 कॉमन गुणिले आहे कंसाला. ह्या पदाला म्हणजे ह्या दोन्ही पदाला तो गुणिले आहे. जसं लहान आईला आपलं बालक जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत त्याच्या अंगा खांद्यावर खेळून राहतं, तसा हा 2 त्याला सोडणार नाही. हे त्याचं बालक आहे, गाईचं वासरू आहे. ही या ठिकाणी गाय आहे. हे 2 सोडायचे नाहीत, 2 तसेच राहिले. आता 125 कशाचा घन आहे? हा 5 ए चा घन आहे. इथे किती मांडायचं मग? 5 ए. त्यानंतर 216 कशाचा घन आहे बघा. आता 5 चा घन 125, 6 चा घन किती येतो करून पहा. 216. 6 चा घन किती? 216. म्हणजे 216 हा कशाचा घन आहे? 6 चा. आणि बी घन हा बी चा आहे. झाला पहिला कंस. आता याच्यापासून आपल्याला दुसरा कंस त्याच्या पुढे मांडूयात. आता दुसरा कंस काय येणार? 5 ए चा वर्ग 25 ए वर्ग. 25 ए वर्ग. चिन्ह वजा अधिक चुकून बी करायचं नाही. 6 पंचे 30, 6 पंचे 30 ए बी. 5 ए चा 6 बी चा गुणाकार, त्यानंतर दुसऱ्याचा वर्ग अधिक 6 बी चा वर्ग 36 बी चा वर्ग. 36 बी वर्ग. विद्यार्थी मित्र, हे आत्ताशी आपल्याला योग्य उत्तर आलेलं आहे. कशाचं उत्तर आहे? हे बघा याचं. 250 ए घन, 250 ए घन अधिक 432 बी घन या 2 घनांच्या बेरजेचे अवयव हे एवढं उत्तर आलेलं आहे. किती उत्तर आले? हे 2 सुद्धा त्याचाच भाग आहे. हे उत्तर एवढं आहे इथून इथपर्यंत. त्याला वाटलंच तर मी चौकट करतो इथं. हे बघा, हे उत्तर या 250 ए घन अधिक 432 बी घन चाललेलं आहे. विद्यार्थी मित्र, मला वाटतं आपला वेळ इथं बऱ्यापैकी संपत आलेला आहे. आणि तुमच्या शंका कोणाच्या असतील तर कृपया मला शंका त्या ठिकाणी सांगायच्या आहेत. आपण आता या ठिकाणी थांबूयात.
तुमच्या शंका ओके प्लीज स्टॉप आवर लेक. हा, आपण आता लेक्चर थांबवत आहोत. 10 वाजलेले आहेत. आपला वेळ जास्त नाहीये. आपण या ठिकाणी थांबत आहोत. विद्यार्थी मित्र हो, आपल्या समोर कोणाच्या शंका नाहीत असं या ठिकाणी गृहीत धरतो आणि भेटूयात उद्याच्याला आणखी नवीन टॉपिक घेऊन. तुमच्या शंका अडचणी या ठिकाणी सांगायच्या आहेत. आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला, समजला का? आजच्या टॉपिक विषयी तुमच्या काही शंका राहिल्यात का? 2 घनांच्या बेरजेचे अवयव आपण पाहिले आहेत. तुम्हाला नक्कीच ते समजले असतील असं या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि आपण आजच्या या भागाला पूर्णविराम देऊयात. सर्वजण वेळेला उपस्थित झालात, खूप एन्जॉय केलेला आहे आणि तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस मजेत आनंदात सुखाचा जावो आणि उद्यासाठी नवीन दिशा नवीन ऊर्जा प्राप्त हो. मात्र आज झालेल्या भागावर थोडा थोडा अभ्यास करा, सराव करा, पुस्तकं पहा, कारण तुम्हाला परीक्षा अजून कालावधी भरपूर आहे. नुसता एक टॉपिक झाला की तुम्ही तेवढ्या समाधान मानू नका. तुमच्या अगोदर 8वीचा जो अभ्यासक्रम आहे ना तो सगळा कव्हर झाला पाहिजे आपला ह्या 2-2.5 महिन्यामध्ये. म्हणजे मग आपल्याला काय करावं लागेल, त्याची प्रॅक्टिस करायची ना नंतर. मग आपल्याला प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या सोडवायच्या आहेत. म्हणून झालेला भाग रोज नियमाने त्या ठिकाणी पाहत चला. सगळ्यांचे पुन्हा या ठिकाणी छान, सगळे म्हणतात छान समजलेलं आहेत. आपण थांबूयात. बाय बाय. भेटूयात उद्या ठीक 9 वाजता.